नमस्कार. स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करणार आहे गुळाचा शिरा गव्हाच्या पिठापासून. अशा प्रकारच्या वाटीचं प्रमाण घेणार आहे मी. कपाचं प्रमाण घेत नाही आहे. अशा वाट्या आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असतातच. अशी छोटी वाटी घेतलेली आहे. छोट्या वाटीमध्ये मी पीठ घेतलेलं आहे. एक सपाट वाटी गव्हाचं पीठ आहे, ज्याच्या आपण पोळ्या करतो असं पीठ. नंतर पाऊण वाटी तूप आहे. अर्धी वाटी गूळ आहे. गूळ आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट आहेत. वेलदोड्याची पावडर आहे. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. इथे आपण जाड पीठ वापरलं तरीही चालणार आहे, पण प्रत्येकाच्याकडे अवेलेबल नसतं जाड पीठ. बट्टीचं जे पीठ असतं तशा पिठाचाही मी शिरा करते. पण आज मी इथे नेहमीच आपलं पोळ्यांचं जे गव्हाचं पीठ आहे त्याचा शिरा करत आहे. तूप तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकत आहे. मी पूर्ण पाऊण वाटी तूप घातलेलं नाही आहे. इथे थोडं तूप उरवलेलं आहे. तूप तापलं आहे. यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घालत आहे. अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे, कारण गव्हाचं पीठ हे लवकर जळण्याची शक्यता असते. इथे मला तूप थोडं कमी वाटलं म्हणून अजून 1 चमचा मी तूप इथे टाकलेला आहे. कमी तुपामध्ये गिठळ्या होतात पिठाच्या. 1 चमचा वाढवल्यामुळे छान स्मूथ असं पीठ झालेलं आहे. मंद गॅसवरती हे भाजत राहायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला वाटतं खूप तापलेलं आहे त्यावेळेला सरळ गॅस बंद करायचा. थोडंसं थंड झालं की परत गॅस चालू करून पीठ भाजत राहायचं आहे. असं 7-8 मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गॅस बंद केला थोडा, कारण खूप तापलेली आहे कढई. अशा प्रकारे रंग बदललेला आहे पिठाचा. आता मी इथे पाणी गरम करत आहे शिऱ्यासाठी. त्याच वाटीचं मी प्रमाण घेते ज्या वाटीने मी पीठ घेतलं. 2.5 वाट्या मी पाणी घेते इथे. 2.5 ते 3 वाट्या आपण घेऊ शकतो. पेशंटसाठी हा शिरा बनवत असल्यामुळे हा थोडा आलस केलेलाच बरा. थोडंसं पाणी जास्त टाकलं तर चांगलं आहे. 2.5 ते 3 वाटी पाणी लागतं. त्यामध्ये हे अर्धी वाटी गूळ घालत आहे. अशा प्रकारे गूळ मेल्ट झाला आहे आणि पाणी उकळायला लागलेलं आहे. आता हे जे भाजून ठेवलेलं पीठ आहे यामध्ये थोडे ड्रायफ्रूट घालत आहे आणि थोडंसं त्याला भाजायचं आहे. मी सुरुवातीला मुद्दामूनच नाही टाकले, कारण ड्रायफ्रूटला जास्त भाजण्याची गरज नसते. आता यामध्ये हे पाणी मी गाळून घालत आहे, कारण गुळामध्ये थोडाफार कचरा असतो. पहिले थोडंसंच पाणी घालत आहे, म्हणजे पिठाच्या गठळ्या नको व्हायला. थोडं पाणी घालून मिक्स केलं आणि बाकीचं पाणी पण आता घालत आहे. उरलेलं सर्व पाणी टाकत आहे. अशा प्रकारे गुळामधला थोडासा कचरा वगैरे गाळून निघून जातो. हळूहळू ढवळत राहिल्यावर याच्या गिठळ्या होत नाहीत. झाकण ठेवून 1-2 मिनिट वाफ घ्यायची आहे. जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये मी वरून 1 चमचा तूप घालत आहे. त्यामुळे शिऱ्याला अशी शायनिंग येईल, चमकेल. हे तूप टाकणं जरुरीचं आहे असं नाही, पण छान दिसतो शिरा. त्यामुळे 1 चमचा वरून तूप टाकलं आहे. पाऊण वाटीमधनं हे एवढं तूप उरलेलं आहे. पूर्ण पाऊण वाटी तूप वापरलं तरी चालणार आहे. वेलदोड्याची पावडर मी शेवटी टाकत आहे. अशा प्रकारे गुळाचा पौष्टिक असा शिरा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.